नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा भाग हा 8वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे भगूरला प्लेगचा कहर, नाशिकला स्थलांतर. मागच्या भागामध्ये आपण चाफेकरांचा पोवाडा कोणत्या मनस्थितीमध्ये विनायकाने रचला होता ते पाहिलेलं आहे. आता पुढे कोणता प्रसंग, कोणती घटना घडलेली आहे ते बघायचं आहे. 1899 मध्ये नाशिकमध्ये प्लेगची साथ पसरली आणि दामोदर पंतांनी बाबाराव आणि विनायकाला काही काळासाठी शाळा सोडून भगूरला येण्यास सांगितले. विनायकाची बहीण मैना आणि मेहुणे भास्करराव काळे त्र्यंबकेश्वरला राहत होते. तिथेही हा साथीचा रोग पसरल्याचे कळताच अण्णांनी म्हणजेच दामोदर पंतांनी बाबारावांना मैना आणि तिच्या यजमानांना आणायला त्र्यंबकेश्वरला पाठवलं. पण नशीब असं होतं की ते येईपर्यंत भगूरमध्ये सुद्धा प्लेगने हातपाय पसरलेले होते. प्लेगच्या निवारणासाठी शासनाने योजलेल्या जुलमी उपायांमुळे लोक घरात प्लेगचा रोगी असल्याचे लपवून ठेवू लागले. मेलेला उंदीर सापडला की तो शेजारच्या मांजराने मारला असे सांगितले जाई. सावरकरांच्या घरातील मंडळींनी सुद्धा त्यांच्या अंगणात उंदीर मेल्याचे लपवून त्याची गुपचूप विल्हेवाट लावली. सावरकरांच्या शेजाऱ्यांपर्यंत प्लेग येऊन पोहोचला होता. विनायक रात्रभर खिडकीपाशी बसून शेजारच्या प्लेग पीडिताचा मरणाचा कण ऐकत होता. आपला प्लेगमुळे मृत्यू झाल्यास आपले सगळे साहित्य म्हणजे दुर्गादास विजय, सर्व सार संग्रह आणि अन्य कविता प्रकाशित व्हाव्यात म्हणून त्याला मृत्यूपत्र करायचे होते. म्हणजे आता भगूरला सुद्धा त्या प्लेगने आपले हातपाय पसरलेले आहेत. अगदी सावरकरांच्या घरापर्यंत, शेजाऱ्यांपर्यंत तो प्लेग येऊन पसरलेला आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या जो प्लेग रुग्ण आहे त्याचं जे कणणं आहे ते विनायक खिडकीमध्ये बसून ऐकत असताना त्याच्या मनामध्ये विचार आला की आपला सुद्धा प्लेगने जर का मृत्यू झाला तर आपण आपलं मृत्यूपत्र करून ठेवलं पाहिजे. त्याचं स्वतःचं असं त्यावेळेला काय होतं, तर त्यांनी जो छोटा दुर्गादास विजय ग्रंथ लिहिलेला होता, सर्व सार संग्रह नावाची जी टिपणवही होती आणि काही कविता होत्या त्या प्रकाशित करायच्या, त्याला प्रकाशित व्हाव्यात म्हणून त्याला मृत्यूपत्र करायचं होतं. पुढे काय होतं बघूया. घरच्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत कर्तव्याने आणि भूतदयेने प्रेरित झालेले दामोदरपंत मदत कार्यामध्ये सहभागी झाले. दामोदरपंत मात्र आपल्याला जेवढी जमेल तेवढी मदत आपल्या प्लेग झालेल्या रुग्णांना किंवा मित्रांना करत होते. पण एक दिवस संध्याकाळी काय झालं, आपल्या प्लेग झालेल्या मित्राला भेटून आल्यानंतर दामोदरपंत अतिशय अस्वस्थ दिसत होते. कोणाशी काहीही न बोलता ते आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर गेले. आई गेल्यापासनं जो लहान बाळ आहे तो अण्णांच्या शेजारी झोपायचा. परंतु आज मात्र दामोदर पंतांनी बजावलं की माझ्याजवळ बाळला पाठवायचं नाही आणि त्यांनी विनायकाला सावरकरांना वर बोलावलं आणि डोळ्यामध्ये अश्रू आणून अण्णा विनायकाला म्हणाले, बाळा, मला प्लेग झाला आहे. आता तुम्हा माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांचे कसे होईल. म्हणजे आता प्लेगने सावरकरांच्या घरात मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. अण्णांना प्लेगची गाठ झालेली आहे. मंडळी, सावरकर आपल्या आठवणीत लिहितात, माझ्या स्वभावाचा लहानपणापासून हाच विशेष होता की संकट येताच माझं मन दगडासारखं होऊन मला उलट कर्तृत्वाचे अवसान चढे. म्हणजे बऱ्याच सामान्य लोकांची प्रवृत्ती काय असते, एखादं संकट आलं तर हातपाय गाळून बसायचं, कोणती कृती करायची ते त्यांना सुचतच नाही. परंतु विनायकाचं, सावरकरांचं मात्र अगदी उलट होतं. त्यांनी नमूद केलेलं आहे की काही विपरीत परिस्थिती आली किंवा संकट आलं तर मी माझं मन दगडासारखं घट्ट करायचो
आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचो. ह्याही परिस्थितीला विनायकाने अतिशय कुशलतेने तोंड दिलेलं आहे. विनायकाने आपल्या वडिलांसाठी त्वरित औषध आणलं. पोलिसांना कळल्यावर घराबाहेर काढले जाईल म्हणून सर्व कुटुंबाने हे प्रकरण लपवण्याचं ठरवलं. घरी कोणी येऊ नये म्हणून बाळला दरवाजात पहाऱ्यावरती ठेवण्यात आलं. पण एकदा काय झालं, बाळ आपल्याला जी जागा नेमून दिलेली आहे, तिथून बाजूला जात असलेला विनायकाने पाहिला. विनायक बाळवरती रागावला. पण बाळ रडत रडत म्हणाला, माझ्या जांघेत फार दुखत आहे. म्हणजेच श्रोते हो, आता त्या छोट्या बाळाला सुद्धा प्लेगची लागण झाली आहे. म्हणजे वडिलांना तर लागण झाली आहेच आणि आता छोट्या भावाला सुद्धा लागण झालेली आहे. जे मोठे भाऊ होते बाबाराव, ते त्र्यंबकेश्वरला बहिणीला आणि बहिणीच्या पतीला आणायला गेलेले आहेत. म्हणजे आता घरामध्ये करती सवरती दोनच माणसं होती. त्यांचं वय पण लहान होतं. एक म्हणजे येसू वहिनी आणि दुसरा म्हणजे विनायक. आता बाळला सुद्धा प्लेग झाला आहे हे म्हटल्यानंतर मात्र विनायकाला धक्काच बसला. त्याने येसू वहिनीला सांगितलं, की तू बाळची शुश्रूषा कर आणि मी अण्णांच्या तब्येतीची काळजी घेतो. त्र्यंबकेश्वरला बहिणीला आणायला गेलेले बाबाराव कधी परत येतात याची विनायक आणि येसू वहिनी आतुरतेने वाट पाहत होते. आणि इकडे दामोदर पंतांची प्रकृती झपाट्याने खालावत चाललेली होती. श्रोते हो, ज्याला प्लेग झाला आहे अशा रुग्णाला अतिशय तहान लागते. पण पाणी न देण्याचं पथ्य पाळायचं असल्यामुळे दामोदर पंतांनी पाण्यासाठी कितीही आरडाओरडा केला तरी त्यांना कोणी पाणी देऊ शकत नव्हते. मग अशा वेळेला ते कधीतरी अंगावर धावून यायचे. त्यांना आवरणं अतिशय कठीण जायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी बाबाराव परतले, तेव्हा त्यांनी घरची परिस्थिती पाहिली, की आपल्या घरात सुद्धा आता प्लेग येऊन ठेपलेला आहे. आणि म्हणून त्याने आपल्या बहिणीला, मैना हिला आणि तिच्या यजमानांना दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या गावी जाण्याची विनंती केली. 5 सप्टेंबरचा तो दिवस होता, रात्र होती. 5 सप्टेंबर 1899. त्या भयाण रात्री वाताच्या झटक्याने दामोदर पंत कोणालाही आवरेनासे झालेले होते. त्यांना वरच्या मजल्यावरच बंद करून ठेवण्यात आलं होतं. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला सकाळी दरवाजा उघडला गेला, तेव्हा आपल्या प्रेमळ पित्याचं निधन झाल्याचं विनायकाच्या आणि बाबारावांच्या लक्षात आलं. वयाच्या 16व्या वर्षीच विनायक पोरका झाला. आता वडिलांचा मृत्यू झालेला आहे, पण आपल्या लहान भावाची तब्येत सुद्धा अतिशय गंभीर आहे. त्याच्यामुळे वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्याची सुद्धा उसंत कोणाला मिळालेली नाही. दामोदर पंतांच्या निधनानंतर विलगीकरण शिबिरामध्ये पाठवलं जाण्याच्या भीतीने आता घरी राहणं शक्य नव्हतं. आणि म्हणून विनायकाने आणि बाबारावाने काय केलं? एका मित्राच्या सहाय्याने गावाबाहेर झोपडी बांधायला सुरुवात केली. तोपर्यंत म्हणजे झोपडी बांधून होईपर्यंत त्यांनी गावाबाहेरील जे महादेवाचं मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, अशा मंदिरामध्ये काही रात्री त्यांनी काढलेल्या आहेत. श्रोते हो, इतक्या लहान वयात आई वडील गमावलेल्या आपल्या दुर्दैवी पुतण्यांसाठी त्यांचे काका म्हणजे बापू काका आता धावून आलेले आहेत, ह्या मुलांच्या मदतीसाठी आलेले आहेत. विनायकाने आपल्या आठवणीत लिहिलं आहे की या सत्व परीक्षेमुळे इतका शारीरिक आणि मानसिक थकवा आला होता की वाटायचं चालता चालता आपण पडू की काय. आणि त्यांचं दुर्भाग्य असं होतं की काही दिवसातच बाबू काकांना सुद्धा काय झालेलं आहे, प्लेगची लागण झालेली आहे. आता त्यांचे काका सुद्धा प्लेगग्रस्त झालेले आहेत. म्हणजे सावरकर कुटुंबावरती ही जी कोसळलेली आपत्ती आहे ती अभूतपूर्व आहे. आधी वडिलांचा मृत्यू झाला, धाकटा भाऊ प्लेगग्रस्त आहे आणि आता काकांचा सुद्धा प्लेगमुळे मृत्यू झालेला आहे. त्यांनी जिथे आसरा घेतलेला होता तिथे चोरांचा खूप सुळसुळाट होता आणि त्यातच
हे सावरकर म्हणजे पूर्वीचे जहागीरदार म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना लुटले जाण्याची भीती होती. म्हणजे बघा, एक-एकदा संकट आली की कशी चहू बाजूंनी येतात. त्या प्रतिकूलतेमध्ये हे जे भाऊ आहेत, ते स्वतःचं जे काही जीवन आहे, परिस्थिती कशी सांभाळत होते, अतिशय धैर्याने, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्या निर्जन ठिकाणाच्या शेजारीच स्मशान होतं मंडळी. लोकांचा विलाप, जळणाऱ्या प्रेतांचा वास, घुबडांचे घुतकार आणि कोल्हेकुई असा तो एक भयावह अनुभव होता. सावरकर लिहितात, त्या रात्री एक कुत्रे कुठूनसे येऊन माझ्यापाशी बसले. त्या भयंकर 2-4 रात्री तीच एक सोबत होती, म्हणजे एका कुत्र्याची सोबत होती. कोठे एखादे पान जरी हलले तरी भुंकून तो कुत्रा रान गरजवून टाकत होता. सावरकर कुटुंबावरती ही जी आपत्ती कोसळली आहे, हे जे संकट आलं आहे, त्याची वार्ता नाशिकपर्यंत पोहोचली. नाशिकमध्ये रामभाऊ दातार हे बाबारावांचे एक अतिशय प्रेमाचे असे एक सहकारी होते म्हणा किंवा स्नेही होते. त्यांच्या वडिलांना जेव्हा प्लेग झालेला होता, तेव्हा दामोदर पंतांनी म्हणजे सावरकरांच्या वडिलांनी त्यांना मदत केलेली होती. मग आता रामभाऊंनी या सर्वांना नाशिकला नेण्याचं ठरवलं आणि नाशिकला ते त्यांना घेऊन गेले. पण असं सहज सोपं नव्हतं भगूरवरनं नाशिकला जाणं मंडळी. कारण गावागावातून ये-जा करणाऱ्या लोकांवर शासनाचे बारीक लक्ष असल्याने त्यांना नाशिकला नेणे हे एक कठीण काम होतं. आणि प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आळीतील लोकांनी सावरकर कुटुंबियांना घरी राहू देण्यास तीव्र विरोध केला. मंडळी, या प्लेगचं वर्णन ऐकताना आपल्याला आत्ताच्या काळातल्या एका संसर्गजन्य रोगाचं नाव मनामध्ये निश्चितच आलं असेल. काही वर्षापूर्वी म्हणजेच एक 4-5 वर्षापूर्वी करोना या रोगाने असंच थैमान जगभरामध्ये घातलेलं होतं. सगळीकडे त्याचा अतिशय ज्याला आपण म्हणतो आगडोम उसळलेला होता. अनेक जीव त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. तुम्हाला ह्या रोगाचं नाव, ह्या प्लेगचं वर्णन ऐकताना निश्चितच आठवलं असेल मंडळी. आता रामभाऊंनी त्यांना जरी लोकांनी विरोध केला तरी आपल्या घरीच ठेवून घेतलेलं आहे. पण इथे सुद्धा दुर्दैव कसं आड आलं बघा, की नाशिकला पोहोचल्यानंतरच ते जे बापू काका आहेत, ज्यांना प्लेगची लागण झालेली आहे, ते बापू काका सुद्धा निधन पावलेले आहेत. म्हणजे येणारा प्रत्येक दिवस सावरकर कुटुंबियांच्या दुःखामध्ये भरच घालत होता. बाळला अजूनही प्लेगने त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे आणि तो आजारी असल्यामुळे त्याला प्लेगच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. पण बाबारावांनी बाळला रुग्णालयात एकटं ठेवण्यासाठी नकार दिला आणि स्वतःच तिथे त्याची शुश्रूषा करण्याचं ठरवलं. कारण त्या रुग्णालयामध्ये एक जी युरोपियन परिचारिका होती, ती अत्यंत निर्दयपणे रुग्णांवरती उपचार करायची. तिचा तो उद्धटपणा, धसमुसळेपणा सहन करण्यापेक्षा रोग परवडला असं बऱ्याच रोग्यांना वाटत असे. ती बाळबरोबर सुद्धा तशाच निर्दयपणे वागत होती आणि म्हणून बाबारावांनी तिच्या या वागणुकीवरती आक्षेप घेतला आणि वरिष्ठांकडे तिची तक्रार केली. त्यामुळे साहजिकच तिला कामावरून काढून टाकण्यात आलं. मग आता तिच्या जागी दुसरी परिचारिका येईपर्यंत बाबारावांनी स्वतःच्या प्रकृतीची बिलकुल चिंता न करता स्वेच्छेने इतर रुग्णांची सेवा केली. त्याच्यामुळे बाबारावांना रुग्णालयातून घरी जाण्यास किंवा रुग्णालयाच्या बाहेर कोणाशीही संपर्क ठेवण्यास अनुमती नव्हती, परवानगी नव्हती. आता काय झालेलं आहे? रुग्णालयामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत याबद्दल विनायकाला नेहमी चिंता वाटायची. त्याच्या मनामध्ये कायम धाकधूक होती, की प्लेग रुग्णांमध्ये आपला मोठा भाऊ बाबाराव वावरत आहेत. आता बाबारावांना प्लेग नको व्हायला. असे विचार विनायकाच्या मनामध्ये यायला लागलेले होते.
विनायक रोज आपल्या भावांसाठी जेवणाचा डबा घेऊन जायचा आणि बाहेरच थांबायचा. रोगाच्या संसर्गाच्या भीतीने त्याला बाबारावांना भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी नव्हती. आणि विनायकाच्या मनामध्ये बाबारावांना सुद्धा प्लेग होईल अशी जी भीती वाटत होती, अशी जी आशंका वाटत होती, ती एका सकाळी खरी ठरली. आणि विनायकाच्या मनावरती आता मात्र अक्षरशः वज्राघातच झालेला आहे. पण इतकं सगळं प्रतिकूलतेने परीक्षा पाहिलेली असताना आता मात्र बाबारावांना जो प्लेग झालेला आहे आणि बाळला जो प्लेग झालेला आहे, त्याच्यातनं ते दोघेही सुखरूप, ज्याला आपण म्हणतो निसटले किंवा सुखरूप बाहेर आले त्या प्लेगच्या रोगामधनं आणि बरे होऊन घरी आले. काही महिन्यातच त्या दोघांची प्रकृती पूर्णपणे सुधारली. आता मात्र सावरकर कुटुंबियांनी नाशिकमध्येच स्थायिक होण्याचं ठरवलेलं आहे. आता इथे विनायकाच्या आयुष्यातला एक टप्पा कसा संपतो बघा. ज्या दिवशी बाळच्या अंगामध्ये खूप ताप होता, अगदी तो आसन्न मरण झालेला होता बाळ, त्या दिवशी सावरकर कुटुंबियांनी भगूर सोडलं होतं. आपण हे मगाशी बघितलं. आणि त्या रात्रीच मंडळी विनायकाने भगूरला म्हणजे त्याच्या जन्मभूमीला आणि पूर्वजांच्या भूमीला अखेरचा रामराम केलेला होता. आता विनायकाचं नाशिकमध्येच जे आहे ते प्रयाण झालेलं आहे. नाशिकमध्येच त्यांनी आता राहण्याचं ठरवलेलं आहे आणि नाशिकमध्येच त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती. म्हणजे एक जो भगूरचा जो टप्पा आहे, लहानपणीचा टप्पा आहे, तो आता पार करून नाशिकमध्ये आल्यानंतर विनायकाच्या पुढील आयुष्याच्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. मग त्या टप्प्यावरती कोणकोणते खाचखळगे आले, कोणकोणते प्रसंग आले, काय काय गोष्टी विनायकाला कराव्या लागल्या, ह्या सगळ्याचं जे काही दिग्दर्शन आहे ते आपण पुढील भागांमध्ये करणारच आहोत. पण मंडळी, आपला आत्ताचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.